नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे सह्याद्री ज्ञानवस या एज्युकेशनल चॅनलवरती. आपण या ठिकाणी इयत्ता 7वीसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे घेण्यात येणारी स्कॉलरशिप एक्झाम म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा हिचा आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. या आधीच्या काही व्हिडिओमध्ये आपण शिष्यवृत्ती परीक्षा कशी घेतली जाणार आहे, त्या परीक्षेचं स्वरूप काय आहे, त्याचे सब्जेक्ट काय काय आहेत, ते किती मार्काला आहेत, एकूण परीक्षा किती मार्काची असेल, या सगळ्या गोष्टींना आपण एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये गणित या विषयासाठी असणारे टॉपिक, सब टॉपिक, त्याच्यामध्ये कोणावर जास्त भर द्यायचा, कोणाला जास्त अभ्यास करायचा, याच्यावरती आपण त्याच्यामध्ये चर्चा केली होती. आज आपल्या या व्हिडिओचा उद्देश आहे मराठी हा विषय. ठीक आहे, मराठी ह्या विषयाचा अभ्यासक्रम आपण इथे बघणार आहोत. चला तर मग पुढे बघूया काय काय आहे. पुढे जाण्याच्या आधी हा व्हिडिओ मराठी माध्यम आणि इंग्लिश मीडियम या दोघांसाठी बायलिंग्वलमध्ये द्वैभाषिक प्रकारे तयार करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी काही इंग्रजी शब्द शिकण्याची गरज आहे, तर इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी काही मराठी शब्दसुद्धा शिकण्याची गरज आहे. त्यामुळे या दोन्हीही प्रकारच्या लँग्वेजमधून तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशी मी अपेक्षा करतो. चला तर पुढे बघूया आज मराठी विषयाचा अभ्यासक्रम नेमका काय आहे. ठीक आहे, चला आता पेजवरती तुम्हाला हा जो लेफ्ट साईडला दिसतोय तो इंग्लिश मीडियमसाठी असणारा मराठी विषयाचा अभ्यासक्रम आहे. तर राईट साईडला जो तुम्हाला बॉक्स दिसतोय तो आहे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठीचा अभ्यासक्रम. ओके, दोन्हीमध्ये फरक आहे. इंग्लिश मीडियमसाठी मराठी ही असते थर्ड लँग्वेज, तर मराठी माध्यमसाठी ती असते फर्स्ट लँग्वेज. ओके, फर्स्ट लँग्वेज आणि थर्ड लँग्वेजचा फरक एवढाच आहे की तुमची मातृभाषा काय आहे किंवा तुम्ही कशामध्ये कम्फर्टेबल आहात शिकण्यामध्ये, त्यानुसार तुम्ही ती भाषा सिलेक्ट केली जाते. मराठी माध्यमामध्ये मराठी ही भाषा फर्स्ट लँग्वेज म्हणून सिलेक्ट करतात. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला त्याविषयीचं ज्ञान जरा सखोल पाहिजे, डिटेलमध्ये पाहिजे. ओके, मग जे इंग्लिश मीडियममध्ये आहेत त्यांच्यासाठी मराठी ही भाषा असते थर्ड लँग्वेज म्हणून. याच्यामध्ये तुम्हाला वरवर म्हणजे काय म्हणता येईल बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, याच्यामध्ये डिटेल इंग्लिश मिडियममध्ये डिटेल आपण जात नाहीत किंवा डिटेलमध्ये अभ्यास करायचा नसतो मराठी जो थर्ड लँग्वेज असते त्याचा. ओके, मग आता सर मराठीमध्ये जर दोन्हीकडं वेगवेगळं आहे तर सेम ही कंडिशन इंग्लिश या सब्जेक्टसाठी आहे. इंग्लिश मीडियमसाठी इंग्लिश ही फर्स्ट लँग्वेज असते, त्यामुळे ती डिटेलमध्ये असणार आहे. ठीक आहे, आणि तीच इंग्लिश लँग्वेज मराठी माध्यमासाठी थर्ड लँग्वेज म्हणून असते आणि त्यांच्यासाठी त्यांना फक्त इथं बेसिक तुम्हाला करायचं असतं. हाच या दोन्हीमधला फरक आहे. याच्यामध्ये जास्त काही त्रास नाही आहे. फक्त असा विचार करू नका की त्यांना डिटेलमध्ये त्यांना सखोल आहे. दोन्हीमध्ये दोन्ही गोष्टी बॅलन्स केलेल्या आहेत. म्हणजे मराठी माध्यमामध्ये मराठी बेसिकमध्ये आहे तर इंग्लिश मीडियममध्ये इंग्लिश बेसिक आहे. याच्या अपोजिट मराठी माध्यमामध्ये इंग्लिश बेसिकसाठी आहे. मी काहीतरी चुकीचं बोललो, माफ करा. मराठी माध्यमासाठी मराठी भाषा ही डिटेलमध्ये सखोल आहे आणि इंग्लिश मीडियमसाठी ती मात्र बेसिक लेवलला आहे. याच्या उलट इंग्लिश मीडियमसाठी इंग्लिश ही डिटेलमध्ये आहे तर मराठी माध्यमासाठी ती फक्त बेसिक लेवलवरती केलेली आहे. मग यांचा अभ्यासक्रम आपण बघूया. तसं बघायला गेलं तर बराचसा अभ्यासक्रम हा सेम आहे. ओके, काही गोष्टी ज्या आहेत त्या मराठी माध्यमामध्ये एक्स्ट्रा आहेत. मग तसंच फक्त इंग्लिश या सब्जेक्टसाठी पण आहेत. काही गोष्टी मराठी माध्यमामध्ये त्या बेसिकमध्ये असतील पण त्यांचा डिटेलमध्ये अभ्यास तुम्हाला इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना करावा लागेल. ओके, आपण इथं मराठीचं बघत आहोत. बघा, पहिला जो पार्ट आहे आकलनमध्ये उतारा, कविता, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद, संवाद किंवा त्या आधारित प्रश्न हे आहेत. सिमिलरली सेम कंडिशन किंवा सेम प्रकारचे टॉपिक हे तुम्हाला मराठी माध्यमाच्या पण अभ्यासक्रमामध्ये दिसतील. उतारा, कविता, सुसंगत वाक्याचा परिच्छेद, संवाद किंवा त्यावर आधारित प्रश्न. ठीक आहे, आता या भागाला जर वेटेज बघायला गेलं तर 24% इतकं वेटेज या दोन्हीकडे मराठी माध्यम आणि इंग्लिश मिडियमसाठी दोन्हीकडे सेम आहे. तर मग ह्यांचं जर आपण मार्कांमध्ये कन्वर्जन करायला गेलो तर आपल्याला इथे दिसतं की 24% म्हणजे थोडक्यात हे होतात जवळपास 6 क्वेश्चन्स म्हणजे 12 मार्क तुम्हाला या पहिल्या घटकावर विचारले जातात. ओके, मग हे 6 क्वेश्चन कसे असतात, जनरली
या प्रत्येक टॉपिकवरती 3-3 क्वेश्चन विचारलेले जातात. मग त्यांचं कॉम्बिनेशन कसंही असू शकतं. 3 क्वेश्चन उत्तरावरती असतील किंवा 3 क्वेश्चन कवितेवरती असतील किंवा 3 क्वेश्चन कवितेवरती तर 3 संवादावर आधारित प्रश्न असतील. सुसंगत वाक्यांचा परिचय हाही टाकू शकतात. कसंही म्हणजे ह्या 4 टॉपिकपैकी कसे 6 क्वेश्चन येतील, पण 3-3 क्वेश्चनचा ग्रुप येऊ शकतो. किंवा अशीही एक शक्यता आहे की 6च्या 6 क्वेश्चन एकाच उत्तरावरती येतील, उत्तर मात्र फक्त थोडा मोठा असेल. असं होण्याची शक्यता फार कमी आहे, पण ती नाकारता येत नाही. सुसंगत वाक्यांचा परिचय उत्तर आणि कवितामध्ये तुम्हाला तिथं समोर दिलेला असणार आहे, त्याच्यावरूनच तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. अभ्यास कुठं करायचा तुम्हाला? सुसंगत वाक्यांचा परिच्छेद हा भाग आणि संवाद व त्यावर आधारित प्रश्न. ठीक आहे. सुसंगत वाक्यांच्या परिच्छेदामध्ये काय असतं की 3 वाक्य दिलेली असतात. 3 वाक्यांवरनं तुम्हाला एक स्टोरी लाईन तयार करायची असते, एक कथा निर्माण करायची असते. त्यानुसार ज्या गाळलेल्या जागा असतात, फिल इन द ब्लँक्स असतात, त्याच्यावरती तुम्हाला योग्य शब्द निवडावे लागतात. आता याच्यामध्ये ते गंमत अशी करतात की जेव्हा पर्याय दिलेले असतात तर आपल्याला सगळे पर्याय बरोबर वाटत असतात. ठीक आहे. बट त्याच्यामध्ये आपल्याला फक्त हे लक्षात घ्यायचं आहे की सगळे पर्याय बरोबर नसून पुढे येणाऱ्या वाक्यांमध्ये काय नेमका अर्थ आहे तो समजून घेऊन मग तुम्हाला योग्य पर्यायाची निवड करायची. म्हणजे पहिला जो पर्याय तुम्ही निवडता पहिल्या स्टेटमेंटचा, त्याच्याशी सुसंगत पुढच्या स्टेटमेंटमध्ये तुमचं पुढची स्टोरी असायला पाहिजे. नाहीतर असं व्हायला नको की पहिल्याच्यामध्ये वेगळाच शब्द वापरला आहे आणि नंतर तुमची स्टोरी दुसऱ्या लाईनला दुसरीकडे चालली आहे. असं व्हायला नको. आन्सर तुमचं चुकेल त्या ठिकाणी. ठीक आहे. पुढे आहे संवाद. संवाद म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपण नॉर्मली एकमेकांशी मित्रांशी बोलतो. डिस्कशन, संभाषण त्याला पण एक म्हणू शकतो आपण. तर या संवादामध्ये 2 व्यक्ती असू शकतात, 3 व्यक्ती असू शकतात किंवा 5-6 व्यक्ती असू शकतात, किती. परंतु 7वीच्या लेवलच्या मानाने मला वाटत नाही की ते 7-8 लोकांच्या किंवा 7-8 जणांच्या वरती जातील म्हणून संवादामध्ये. हां, प्रश्न येऊ शकतो की या संवादामध्ये एकूण किती व्यक्तींचा सहभाग आहे, हा प्रश्न येऊ शकतो. आता इथं तुमची कसोटी आहे की तुम्ही त्या संवादाला नेमकं कशा पद्धतीने घेताय ते समजण्यासाठी त्या संवादामध्येच काही छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला पकडाव्या लागतात, जेणेकरून आपल्याला अशा प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात. ते कशी पकडायची हे आपण पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोतच. जेव्हा कधी मी ह्याच्यावरती व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला ह्याच्यावरती नक्की तुम्हाला सांगेल की आपल्याला संवादावरचे जे प्रश्न आहेत त्यांना नेमकं कसं टॅकल करायचं. ठीक आहे. हा झाला पहिला भाग. आता पुढं आपल्याला बघायचं आहे शब्दसंपत्ती. शब्दसंपत्ती 90% सेम आहे, थोडीशी फक्त बदल आहे. सेम असलेले भाग मी इथं थोडंसं हायलाईट करतो आहे. समानार्थी शब्द आहे. इथं विरुद्धार्थी आहे, इकडे पण विरुद्धार्थी आहे. शुद्ध अशुद्ध आहे, इकडे पण ते आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे, तो इथे 5व्या नंबरला जातो आहे. ठीक आहे. वाक्प्रचार आहे, मनी आहे, इकडे पण वाक्प्रचार मनी आहेत. हां, वेगळं काय आता या ठिकाणी तुम्हाला जर बघायला गेलं तर इथं तुम्हाला जोड शब्द दिसतात आणि इकडे एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असणारे शब्द. हा 2 भाग तुम्हाला इंग्लिश मिडियमसाठी एक्स्ट्रा आहे. तर मराठी माध्यमामध्ये अलंकारिक शब्द आणि पारिभाषिक शब्द हे एक्स्ट्राचे टॉपिक आहेत मराठी माध्यमासाठी. ओके. जोड शब्द काय असतात? 2 व्यंजनं आणि 1 स्वर येऊन बनलेले शब्द असतात किंवा 2 वेगवेगळे शब्द बनवून एकत्र केलेला एक नवीन शब्द असतो. या टाईपमध्ये जोड शब्द आपण बघू असतो. एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असणारे शब्द. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघायला गेलो आपण एक उदाहरण सांगायचं जर झालं, वाट. आता वाट हा शब्द आपण 2 अर्थाने वापरू शकतो. एक, वाट दाखविणे, म्हणजे याला म्हणू शकतो आपण रस्ता दाखवणे. ठीक आहे. एखाद्याला रस्ता दाखवतो, एखाद्याला वाट दाखवतो आपण, त्याला म्हणू शकतो. किंवा वाट पाहणे, कुणीतरी येणार आहे आणि त्याची आपण वाट पाहत बसलो, अशा प्रकारे एकच शब्द आहे पण संदर्भानुसार त्याचा अर्थ वेगवेगळा होतो. हेच एका शब्दाचे भिन्न अर्थ असणारे शब्द असे आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. अलंकारिक शब्द म्हणजे काय? मराठी भाषेमध्ये अशा काही गोष्टी आहेत किंवा असे काही शब्द आहेत जेणेकरून मराठी भाषेला वाक्य बोलताना एक सौंदर्य प्राप्त होतं. ठीक आहे. उदाहरण द्यायचं झालं तर वर्गामध्ये
आता सगळ्या शाळेमध्ये थोडंफार तरी असं इकडं तिकडं हे वाक्य ऐकू येतंच की समजा काही टार्गेट म्हणण्यापेक्षा मस्ती करणारी मुलं असतात. ओके, तर एखाद्या म्हणजे असे 5-6 जणांचं नेहमी 5-6 जण असे असतात प्रत्येक वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये, हे असे मुलं असतातच. मग त्यातल्या एखाद्या मुलाला जर पकडलं मस्ती करताना, तर तो काय आधी त्याचा पवित्रा काय असतो की मी केलं नाही. ठीक आहे, त्यालाही माहिती असतं त्यांनी केलं आहे की नाही केलं आहे, पण तो नंतर जा की आपल्याला त्याच्यामध्ये पडायचं नाही आहे. पहिल्यांदा त्याचा काय असतो पवित्रा की मी केलं नाही, मी मस्ती केली नाही किंवा मी त्रास दिला नाही. ठीक आहे, मग अशा वेळेला तो काय करतो, सर पाहिजे तर विचारा ना सर, माझ्या मित्राला विचारा माझ्या, सर तो माझ्यासोबतच होता. ठीक आहे, आता नेमकं इथंच बघा सर काय म्हणतील, त्याला काय विचारू, तो तुझाच मित्र आहे, तो तुझीच बाजू घेणार आहे. याच्याच ऐवजी आपण जर म्हटलं किंवा ते सरच काय किंवा मॅडम म्हटलंय, त्याला काय विचारणार, तुम्ही सगळे एकाच माळेचे मणी. लक्षात आलं का, एकाच माळेचे मणी. याचा काय अर्थ मणी, आता याचा अर्थ काय झाला की तुम्ही सगळे सारख्याच वृत्तीचे आहात. ओके, म्हणजे तू जर मस्ती करणार असेल तर तो पण मस्ती करणार आहे, तू जर सिन्सिअर असेल तर तो पण सिन्सिअर आहे. ठीक आहे, पण इथं डायरेक्टली असा शब्द बोलण्याच्या ऐवजी की तुम्ही सगळे सारखीच मस्ती करता, फक्त वेगळ्या पद्धतीने आपण बोललो की तुम्ही सगळे एकाच माळेचे मणी आहात. म्हणजे भाषेला, मराठी भाषेला एक थोडंसं सौंदर्य आल्यासारखं वाटतं. असेच भरपूर अलंकारिक शब्द आपल्याला मराठीमध्ये आपल्याला स्टडी करायचे आहेत. मी म्हणेल इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा या गोष्टीचा इथं अभ्यास करायचा आहे. त्यांचं ज्ञान नक्की वाढेल अशी मला खात्री आहे. ठीक आहे, आता पुढे बघूया. पुढे जाण्याच्या आधी याचं जर आपण बघायला गेलो की पर्सेंटेज किती आहे, तर इथं थोडंसं वर खाली आलेलं आपल्याला भारांश दिसून येतो किंवा वेटेज दिसून येतो. मराठी माध्यमासाठी 24% याच्यावरती वेटेज आहे, म्हणजे परत एकदा 6 क्वेश्चन 12 मार्क. ठीक आहे, आणि तेच फक्त जर आपण इंग्लिश मिडियममध्ये बघितलं तर हा जातो 9 क्वेश्चन आणि 18 मार्काला. ओके, जर योग्य अभ्यास झाला, योग्य रिव्हिजन झाली, तर इथं 18च्या 18 मार्क मिळणं काहीच अवघड नाही आहे. ठीक आहे, स्कॉलरशिप ही अवघड आहे असं जर कोणी म्हणत असेल तर असं समजू नका. अभ्यास केल्याने सगळं सोपं असतं. सुरुवात फक्त थोडी अवघड असते, फक्त सुरुवात अवघड असते. एकदा का तुम्ही त्याच्यामध्ये गेलात, अभ्यास करायचा सुरू केला की मग तुम्हाला एकदम सगळं इझी वाटेल. फक्त अभ्यास योग्य दिशेने झाला पाहिजे आणि रोजच्या रोज थोडा तरी अभ्यास झालेला पाहिजे. ठीक आहे, पुढं बघूया. 3 नंबरचा जो भाग आहे कार्यात्मक व्याकरण, याला आपण थोडंसं नंतर बघूया. एक छोटासा भाग आहे तो लवकर संपून टाकू. 4, इयत्ता 1ली ते 7वी मराठी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान. ठीक आहे, हे दोन्हीकडे जवळपास सेमच आहे. साहित्यिकांचे साहित्य व टोपण नावे आणि साहित्यविषयक सामान्य ज्ञान सेम मराठी माध्यमासाठी आहे. साहित्यिक, साहित्य क्षेत्रातील पुरस्कार इथं थोडंसं डिटेलमध्ये जातं आहे. पुन्हा लेखक, कवी, त्यांची टोपण नावे, त्यांची उपाधी, हे सगळं. आता हे कुठं सापडेल तुम्हाला, तुमची जी स्टेट बोर्डाची क्रमिक पुस्तकं आहेत. ठीक आहे, महाराष्ट्र बोर्डाची जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक चॅप्टर सुरू झाल्यानंतर किंवा एखादा धड्याचं नाव जे दिलेलं असतं त्याच्या खाली एक बॉक्स दिलेला असतो. त्या बॉक्समध्ये तुम्हाला ही सगळी माहिती मिळून जाईल. मग ही माहिती कुठून कुठपर्यंत करायची, तर मी म्हणेल 4थी, 5वी, 6वी, 7वी या 4 इयत्तांच्या मराठी पुस्तकांचं तुम्ही इथं अभ्यास करायचा आहे या 4थ्या टॉपिकसाठी. तो बॉक्स महत्त्वाचा आहे. त्या बॉक्समध्ये भरपूर माहिती दिलेली आहे गव्हर्नमेंटनी, ती माहिती महत्त्वाची आहे. ही माहिती तुम्हाला आत्ता नाही, आत्ता तर ऑब्वियसली आत्ता तर तुम्हाला फायद्याची तर आहेच आहे, पण तुम्ही कधी मोठे झालात तेव्हासुद्धा तुम्हाला ही समाजामध्ये बोलताना ही माहिती तुम्हाला फार उपयोगाची पडणार आहे, नक्कीच पडणार आहे. ठीक आहे, याचं जर आपण वेटेज बघितलं तर इथं 8% आहे, म्हणजे याच्यावरती 2 क्वेश्चन येतील आणि 4 मार्काला येतील. ठीक आहे, मराठी माध्यमासाठी याच्यावरती जास्त काही नाही आहे, एकच क्वेश्चन येईल, तो पण 2 मार्काला येईल. ठीक आहे, तुम्ही पुस्तकं नाही वाचलीत तरी चालेल, आपण त्याविषयी इथं या सह्याद्री ज्ञानवर्स या यूट्यूब चॅनलवरती आपण त्याविषयी व्हिडिओ टाकणार आहोतच. तुम्ही तेवढा बघितला तरी सफिशियंट आहे. ओके, आता बघूया सगळ्यात महत्त्वाच्या भागावरती, ज्याला सगळ्यात जास्त वेटेज मराठी मीडियमसाठी आहे. ओके, आणि तेवढंच इम्पॉर्टंट तुमचं इंग्लिश मिडियमसाठी पण आहे. 32% म्हणजे जवळपास 16 क्वेश्चन्स आणि 32 मार्कासाठी हा भाग असणार आहे इंग्लिश मिडियमसाठी. ठीक आहे, सॉरी काहीतरी चुकलं.
एकच मिनटं मित्रांनो, 16 नाही सॉरी 8 क्वेश्चन आणि 16 मार्काला, थोडंसं वरखाली झालं. त्याच वेळेला जर आपण बघितलं तर मराठी माध्यमासाठी हा 48% एवढा भारांश दिलेला आहे. म्हणजे हा जवळपास जातो 12 क्वेश्चन आणि 24 मार्क. मराठी माध्यमाच्या मुलांनी इथं जास्त अभ्यास करणं फार गरजेचं आहे कार्यात्मक व्याकरणावरती, कारण त्यांच्यासाठी हा जो भाग आहे हा थोडासा सखोल आहे, म्हणजे डिटेलमध्ये तुम्हाला विचारला जाणार आहे. ओके, यातलं जर आपण बघायला गेलो की काय काय कॉमन आहे, तर वर्णविचार, स्वर, व्यंजन, स्वरादी, शब्दांच्या जाती, विकारी, अविकारी, इथं वर्णविचार आहेत. ओके, त्याच्यानंतर शब्दांच्या जाती, विकारी व अविकारी, लिंग वचन आहे, इकडे लिंग वचन आहे, विरामचिन्हे आहे, इकडे पण विरामचिन्हे आहे. काळ, आता इथे काळ जर बघायला गेलं, इथं काळ आहे, इथं काळ फक्त ओळखायचा आहे, डिटेलमध्ये नाही आहे. पण हाच काळ मराठी माध्यमाच्या मुलांना डिटेलमध्ये करावा लागेल. ठीक आहे. एक्स्ट्रा काय काय संधी, त्याच्यामध्ये स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, पूर्वरूप संधी, पररूप संधी मराठी माध्यमाच्या मुलांना करावं लागणार आहे. त्याच्यानंतर विभक्ती, कारकार्थ, शब्दाचे सामान्य रूप, प्रयोगामध्ये 3-4 प्रकार आहेत. सकर्मक, अकर्मक, कर्तरी, कर्मणी, सकर्मक, अकर्मक, भावे प्रयोग, हे सगळे तुम्हाला इथं करायचे. तसंच वाक्यांचे प्रकार, केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त, होकारार्थी, नकारार्थी. नकारार्थी वाक्य करताना इथं अर्थ न बदलता नकारार्थी करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर इथं प्रश्नार्थी वाक्य जरी लिहिलं नसलं तरी करायचं आहे. उद्गारार्थी वाक्य हे सुद्धा करायचे आहेत. ठीक आहे. उद्गारार्थी, उद्गारवाचक शब्द कोणते कोणते आहेत हे सुद्धा तुम्ही करायचं आहे, काही सोडायचं नाही आहे. त्याचप्रमाणे इथं काळ लिहिलेला नाही आहे, पण काळाविषयी पण काही गोष्टी इथं मुलांनी बघून घ्यायच्या आहेत. ओके, इथं राहिला फक्त पारिभाषिक विषय सांगायचा भाग. पारिभाषिक म्हणजे इतर भाषेतून मराठीत आलेले शब्द, ओके. फॉर एक्झाम्पल जर बघायला गेलं की डॉक्टर, काय म्हटलं मी, डॉक्टर, हा डॉक्टर आपण नेहमी वापरला जाणारा शब्द आहे. याला मराठीत शब्द आपण काय बरं असेल हा कधी विचारच केला नाही, कधी वापरलाच नाही. पण डॉक्टर हा शब्द मराठीतला नाही, हा शब्द कुठला आहे, इंग्लिश भाषेतला हा शब्द आहे. असेच मग कानडीमधनं कोणते शब्द आले, फारसी भाषेतनं कोणते आले, अरबी भाषेतून कोणते आले, तमिळ भाषेतून कोणते आले, संस्कृतमधनं कोणते आले. तसंच संस्कृतमध्ये थोडंसं अजून डीपमध्ये आहे की संस्कृतमध्ये जसेच्या तसे कोणते आलेत आणि संस्कृतमधला जर असा बदल करून कोणते आलेत हे आपल्याला इथं बघायचं आहे. ठीक आहे. संस्कृतचं एक उदाहरण जर द्यायचं झालं आपल्याला, तर जसेच्या तसे आलेले शब्द आपण म्हणू शकतो. पृथ्वी ही जसेचा तसा आलेला शब्द आहे संस्कृतमधनं, आणि जर बदलून आलेला आहे, थोडासा भाग आलेला आहे. गाव हा मराठीमधला शब्द आहे, पण हा जो आला आहे तो ग्राम या शब्दावरनं आलेला आहे. आता हा ग्राम जो आहे तो संस्कृत शब्द आहे, गाव जो आहे तो मराठी शब्द आहे. ठीक आहे. तर हा संस्कृतमधनं बदल होऊन आलेला शब्द आहे. तर असे भरपूर सारे पारिभाषिक शब्द आहे. गुजरातीमधनं काही आले आहेत, तेलुगू भाषेतनं आलेत, पोर्तुगीज भाषेतले पण आहेत, हिंदी भाषेतले आलेले आहेत. ह्या सगळ्यांची एक लिस्ट आहे. या लिस्ट जसे तयार होतील मी व्हिडिओवरती एक एक टाकायचे. तर हे झालं आपलं मराठी या विषयाचा अभ्यासक्रम. ठीक आहे. याचबरोबर आणखीन एक प्रकार आहे जो मला लहानपणी आठवत होता. लहानपणी जेव्हा मी स्कॉलरशिप केली होती तेव्हा हा प्रकार म्हणण्यापेक्षा हा शब्दांचा एक भाग होता, साखरवट. इथं खाली बघा सगळ्या शेवटी मी लिहितोय साखरवट शब्द. ठीक आहे. साखरवट शब्द असा एक लहानपणी भाग होता. ॲक्च्युली ह्याला काहीच नाही, ह्याच्यामध्ये जास्त डोकं लावण्यासारखं काही नाही आहे. फक्त एवढंच आहे की एकच शब्द आहे, सॉरी उच्चार एकच आहे, पण त्याचे लिहिण्याचे भाग वेगवेगळे आहेत. ठीक आहे. म्हणजे जर उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर पाणी, हे जे पाणी आहे हे पिण्याचं पाणी आहे, ज्याला आपण जल म्हणू शकतो, उदक म्हणू शकतो, तोय म्हणू शकतो. आणि हाच पाणी नीचा जर वेलांटी ही पहिली झाली. ठीक आहे. पाणी दोन्हींचा उच्चार जवळपास सेम आहे.
जो दुसरं वेलांटी आहे त्याचा उच्चार दीर्घ होतो, पण आपल्या नेहमीच्या लाईफमध्ये आपण तेवढं काही लक्ष देत नाही, त्यामुळं पाणी पाणी दोन्ही सेमच वाटतं. तर हा जो पहिल्या वेलांटीचा पाणी आहे याचा अर्थ होतो हस्त, कर म्हणजे आपला हात. या दोन शब्दांना म्हणतात साखरवट शब्द. असे अजून बरेच सारे शब्द आहेत. काही शब्दांना मी शॉर्ट्समध्ये टाकलेले आहेत. हां, आता मराठीमध्ये बरेच शब्दांचा आपण नवीन शब्द आपल्याला माहीत नसतात, असे थोडेसे युनिक शब्द मी बाजूला काढून शॉर्ट्समध्ये टाकलेले आहेत. एकदा शॉर्ट्स सगळ्यांनी नक्की जाऊन बघा. ठीक आहे. आता इथे सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर यांना लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे 7वीला आहे, ज्यांना खरंच अभ्यासाची गरज आहे किंवा क्लास लावायला जमत नसेल, घरच्या घरी अभ्यास करायचा असेल, त्यांनी या चॅनलला नक्की शेअर करा, त्यांना सबस्क्राईब करायला लावा. जसे तुमचा रिस्पॉन्स असेल, मला नवीन नवीन व्हिडिओ किंवा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवायला मला अजून उत्साह येईल. सो मी अपेक्षा करतो की हा व्हिडिओ सगळ्यांना आवडला असेल. सगळ्यांनी लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा आणि शेअर चॅनलला नक्की करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सकट. जय हिंद, जय महाराष्ट्र.